तुम्ही गोड दिली मुलं आम्ही वाचलोय. होय मावशी. वाटतंय की हे जर नसतं तर मला आज भावाचं म्हणजे माझ्या पहिला भावा तर गेलेलंच आहे, पण दुसरी दोन भावांचं आणि आमचं ही बुडलंच असतं, वंशच बुडला असता. पूरग्रस्त जेव्हा आमदार अभिजित पाटील यांच्या गळ्यात पडून रडतात. गेल्या काही दिवसापासून माढा तालुक्यामध्ये सीना नदीकाठच्या गावांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्या संकटाच्या काळामध्ये आमदार अभिजित पाटील हे प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी रात्रंदिवस पुरात अडकलेल्या लोकांसाठी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्वतः पुराच्या पाण्यामध्ये उतरून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत होते. त्याच प्रयत्नातून तांदुळवाडी येथील कुटुंबाला आमदार अभिजित पाटील यांनी वाचवल्यानंतर त्या मायमाऊलीने आमदार अभिजित पाटील यांचे आभार मानत गळ्यात पडून आभार मानले. आमदार अभिजित पाटील हे कधी रेस्क्यू बोटच्याद्वारे नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी यशस्वी झाले, तर कधी हेलिकॉप्टरने अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यामध्ये यशस्वी झाले, तर कुठे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाणी आणि जेवणाची सोय करण्यात आली. याचबरोबर आमदार अभिजित पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करून माढा मतदारसंघामध्ये झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बोलावले असता त्यांचा मान ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील निमगाव व सीना दारपळे येथे पूर पाहणी केली. तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील आमदार अभिजित पाटील यांच्यासोबत ओंदरगाव, सीना, दारपळे या ठिकाणची पूर पाहणी केली. सरसकट पंचनामे करण्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले. 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील, अनिल सावंत यांच्यासह अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार अभिजित पाटील यांच्या माढा मतदारसंघातील लोंढेवाडी व वाकाव येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यांना धीर देऊन लवकरच शासन दरबारी या अडचणी मांडून योग्य तो न्याय मिळेपर्यंत आवाज उठवूया, असं जयंत पाटील म्हणाले. ताजा अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. वाटतंय की हे जर नसतं तर मला आज भावाचं म्हणजे माझ्या पहिला भावा तर गेलेलंच आहे, पण दुसरी दोन भावांचं आणि आमचं ही बुडलंच असतं, वंशच बुडला असता. आणि त्यात आमचा तुकाराम गवळी ही मला म्हणजे माझ्या वरतून आलेला भावासारखाच वाटलाय आणि ह्याचं आयुष्यभर मी विसरणार नाही आणि ह्यांचं तर विसरणारच नाही. काय काळजी पूर्ण. तुम्ही गोड दिली मुलं आम्ही वाचलोय. होय मावशी. नाही नाही, काय काळजी करू नका. 3 वाजता बोट तिकडे आली त्यांनी लेकरं घेऊन आली असला. त्याच्यासाठी आम्ही पंढरपूरला येऊन ज्याप्रमाणे आबा तुम्ही आमच्या दुःखात सामील झालात त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या आनंदात तुम्हाला सामील करण्याची एक इच्छा आमची आहे. त्याप्रमाणे एक कार्यक्रम घेऊ आणि तुमचं मनोगत आम्ही आभार मानतो या ठिकाणी.